आप देख रहे हैं स्टार न्यूज़ नंबर 1 और बोलता भारत। आज हमारे साथ अलग अलग कॉलेज के जिम्मेदार जो अपनी टीम को लेकर यहाँ पर आए हैं, तो हम इनसे जानना चाहेंगे कि सर आपके मन में कैसा विचार आया कि हमारे मालेगांव की इस धरती को आपने एक चमकाने की कोशिश की है, इसको इसको उज्जवल करने की कोशिश की है। आज आपने हमारा मालेगांव स्कूल का कैंपस चुना है, इसके लिए हमारी मांडे मैडम से हम बात करना चाहेंगे। मैडम, क्या कहना चाहेंगे आप ये मैच के बारे में और इसके बारे में बताइए। हमारे दर्शक तैयार एक्चुअली ये इंटर कॉलेजिएट वॉलीबॉल टूर्नामेंट्स है मेंस के, और यहाँ पे जो मुसाकिदी सर है वो फिजिकल डायरेक्टर है। उन्होंने ये एएमटी कैंपस में जो वॉलीबॉल की तैयारी की है वो बहुत बढ़िया है। यहाँ पे अभी भी 5 कोर्ट्स उन्होंने हर बच्चे को अवेलेबल करके दिए हैं, और हर कोर्ट में 4-4 रेफरीज भी उन्होंने खड़े किए हैं। बहुत दिन से वो ये मैचेस के लिए तैयारी कर रहे हैं, और उनकी मेहनत अभी आपको सामने दिख रही है कि सफल हो गए ये मैचेस, ऐसे बोल सकते हो। सर, आप अपना परिचय देंगे, मैं जानना चाहूँगा सर। मैं डॉक्टर मनीष देवरे, नासिक जिला ग्रामीण उपसचिव। जो ये वॉलीबॉल के मैचेस उसने मुसद्दी सर ने इधर ऑर्गेनाइज किए, वो बहुत ही अच्छे ऑर्गेनाइज किए। उसने बच्चों के लिए ब्रेकफास्ट भी रखा, और आने जाने के लिए वो ट्रांसपोर्टिंग भी प्रोवाइड किया। ये बहुत अच्छा काम है, और ये मैचेस अभी सेमीफाइनल तक चालू है, और 1 घंटे में फाइनल मैच हो जाएगा। मालेगांव में आपको कैसा लग रहा है ये प्रोग्राम? बहुत अच्छा लग रहा है सर ये प्रोग्राम, और ये बच्चे बहुत अच्छी तरह से पार्टिसिपेट कर रहे हैं। थैंक यू सर। माय सेल्फ डॉक्टर संदीप पाटील, डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन, संदीप फाउंडेशन. मराठीत बोलू शकतो ना? बरं. तर सर असं आहे की ते ऑर्गनायझेशन खूप छान केलेलं आहे त्यांनी. मालेगाव ठिकाणी आम्हाला वाटलं नव्हतं. सुरुवातीला आम्ही बस स्टँडवर आल्यानंतर आम्हाला एक लगेच फोन आला की व ती इथं रिक्षाची अरेंजमेंट झालेली आहे, आणि आम्ही सगळं टीम आणि आम्ही सगळेजण बस स्टँडपासून तर इथपर्यंत त्यांनी ट्रॅव्हलिंग ट्रान्सपोर्टसुद्धा त्यांनी आम्हाला हे केलं. नंतर इथं आल्यानंतर पहिल्यांदा मुलांसाठी सुद्धा, आता आम्ही नाशिकवरून आलो, मुलांसाठी सुद्धा ब्रेकफास्ट यांनी इथं ठेवलेला आहे. बाकी हे ऑर्गनायझेशन वगैरे तुम्ही बघताच, हे सगळे व्यवस्थित पद्धतीने केलेलं आहे. ठीक आहे, खूप छान. हां हां, याच्या आधी आपण मालेगाव आले होतो. हो, याच्या आधी पण आलेलो नंतर. हा प्रोग्राम आपला मालेगाव कॅम्पसमध्ये, मालेगाव हायस्कूल कॅम्पसमध्ये पहिला आहे का? याच्या आधी होता? माझ्या माहितीने पहिल्यांदाच आहे सर. ह्या मॅचेस पहिल्याच वेळेस घेतल्या जात आहेत नाशिक विभागाकडून. ह्या मॅचेस ज्या आहेत नाशिक विभागाकडून ह्या कॉलेजला पहिल्याच वेळेस ह्या मॅचेस त्यांना दिल्या गेल्यात, आणि त्यांचं ऑर्गनायझेशन इतकं छान आहे की त्यांनी सगळे कोर्ट एकदम व्यवस्थित केलेले आहेत. मुलांसाठी फॅसिलिटीज चांगल्या गेल्यात, मुलांना पाण्याची व्यवस्था पण खूप चांगली केलेली आहे. खूप खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी या मॅचेस ऑर्गनाईज केले आहेत. सर, हा कॅम्पस तुम्हाला कसं वाटतं? बहुतेक कॅम्पस आपण बघितले असेल आपल्या महाराष्ट्रात, मोठे मोठे कॉलेज आहेत, मोठे मोठे कॅम्पस आहेत. हा कॅम्पस जे आहे, हा जी सिटी आहे मालेगाव सिटी, एक पॉवरफुल सिटी आहे, मजबूत सिटी आहे. मालेगावमध्ये हा कॅम्पस कसा तुमच्या? हा कॅम्पस खूप छान आहे, कारण की ज्यावेळेस इथे मुलं आलेत ना, तर बाहेरच्या मुलांना बिलकुल एंट्री नाही आहे. तर काही ठिकाणी मॅचेस असतात तर बाहेरचेच मुलं खूप गोंधळ करतात, आणि ह्या मॅचेस एकदम शांततेत आणि व्यवस्थित होतात. काहीच तक्रार नाही, कोणाची काही तक्रार नाही, काही नाही, आणि व्यवस्थित या मॅचेस होत आहेत. नमस्कार, केतन बाजीराव जाधव, भोसले मिलिटरी कॉलेज नाशिक. आज या आंतर महाविद्यालयीन स्पर्धा इथे संपन्न होत आहेत. नाशिक क्रीडा विभागाने अंजुमन ट्रस्टला ही संधी दिली की तुम्ही यावर्षी या स्पर्धा इथे ऑर्गनाईज करा, आणि मालेगाव सिनियर कॉलेजने ते दायित्व स्वीकारलं आणि खूप छान पद्धतीने इथे ऑर्गनाईज केलं. विद्यार्थी येण्यापासून विद्यार्थ्यांचे अल्प उपहाराची सोय झाली, त्यांच्या जेवणाची सोय झाली, तुमची मैदानं खूप छान आहेत, आणि तुमचा जो संस्थेचा परिसर आहे अतिशय छान परिसर आहे विद्यार्थ्यांसाठी. आम्ही बघतोय आजूबाजूला लहान मुलं आहे, ते मुलांना बघताय खेळताना. एक स्पोर्ट्स वातावरण तुमच्या संस्थेत आहे, आणि अशा स्पर्धा तुम्ही अजून कंडक्ट कराव्या, आणि चांगल्या चांगल्या प्रकारे तुमचे खेळाडू गेले पाहिजे, जेणेकरून मालेगावचं नाव, नाशिकचं नाव पुणे विद्यापीठात वर गेलं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद. मी प्राध्यापक किरण पवार, मी मालेगावचाच आहे सर. मुदस्सी सर हे आमचे जुने मित्र आहे. म्हणजे आम्ही ज्यावेळेस मी जॉबला स्टार्ट केलं त्यावेळेस सर विद्यापीठाकडून खेळायचे.
सर राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि त्यांचा व्हॉलीबॉलमध्ये चांगला दबदबा आहे आणि त्यांची आधीपासून अपेक्षा होती की AMT कॅम्पसला आम्हाला चांगल्या प्रकारच्या स्पर्धा व्हॉलीबॉलच्या स्पर्धा कंडक्ट करायला भेटाव्या आणि ते 2-3 वर्षापासून सतत त्यांचा पाठपुरावा चालू होता. परंतु ह्या वर्षी त्यांच्या पाठपुराव्याला यश आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि नाशिक विभागाने त्यांच्यावर विश्वास दाखवून या व्हॉलीबॉलच्या स्पर्धा या ठिकाणी त्यांना दिलेल्या आहेत आणि आम्ही 2-3 दिवसापासून मैदानाची देखरेख करण्यासाठी माननीय सचिव डॉक्टर नरेंद्र निकम सर, डॉक्टर सुरेखा दप्तरे मॅडम, वैयक्तिक मी असेल, मनीष देवरे सर असतील, आम्ही येथे येऊन मैदानाची पाहणी केली आणि अतिशय उत्कृष्ट असं त्यांचं नियोजन पाहून आम्हालाही खूप आनंद झाला. आम्ही काल रात्री सुद्धा 8, 8:30, 9 पर्यंत या ठिकाणी थांबून सगळे मैदानांचे आखणे वगैरे त्यांना जे मार्गदर्शन करायला पाहिजे ते या ठिकाणी येऊन केलेलं आहे आणि त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो मालेगाव हायस्कूलचा परिसर आहे, इथं सगळे लहानपणापासून मुलं व्हॉलीबॉल खेळताना दिसत आहे सर. ही सगळी महत्त्वाची बाजू आहे आणि जो डर होता म्हणजे बाहेरच्या लोकांना मालेगावमध्ये येण्यासाठी जो डर वाटतो तो डर कुठेही दिसला नाही आणि घाबरण्याचं कुठलंही काही दिसलं. त्यांनी मुलांना किंवा खेळाडूंना नव्या स्टँडपासून येण्याची जी सुविधा उपलब्ध करून दिली म्हणजे ऑटो वगैरे सगळ्या गोष्टी फॅसिलिटीज उतरल्या ऑटो आणि डायरेक्ट मालेगाव कॅम्पस. अतिशय सुंदर सुविधा. सकाळी आल्यापासून सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे सगळे आलेले खेळाडू, जिल्हाभरातून आलेले खेळाडू सगळ्यांना अतिशय उत्कृष्ट पद्धतीचा नाश्ता दिला आणि सगळ्या सुविधा जागेवर. चांगले पंच या ठिकाणी उभे केले त्यांनी. अतिशय सुंदर वाखाणण्याजोगी त्यांचं नियोजन आहे या ठिकाणी. मी तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल किंवा नाशिक विभाग असेल, मी सतत सांगू इच्छितो की त्यांनी यांच्यावर जसा ह्या वर्षी विश्वास दाखवला तसाच विश्वास परत दाखवून ह्या स्पर्धा जर या ठिकाणी दिल्या तर त्यांना अजून उत्कृष्ट आता तर उत्कृष्टच आहे पण याच्यापेक्षाही उत्कृष्ट आयोजनाची संधी त्यांना उपलब्ध होईल. आणि सरांची जी इच्छा आहे आमच्या मित्राची मुदस्सीर सरांची की इथून सुद्धा राष्ट्रीय खेळाडू बनावेत, ह्या मालेगावचा नावलौकिक वाढावा. कारण काय झालंय काही लोकांमुळे मालेगावचा नावलौकिक वेगळा वाढलेला आहे परंतु ती ओळख पुसून ही जी क्रीडा ओळख तयार होते मालेगावच्या कल्चरमध्ये ही खरंच वाखाणण्याजोगी आहे. आमचंही काम चालू असतं, त्यांचंही काम चालू आहे आणि या ठिकाणी खूप कमी दिवसात आपल्याला राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू पाहायला भेटतील अशा पद्धतीचा हा कॅम्पस तयार होतोय. ठीक आहे. अतिशय सुंदर अशा स्पर्धा सरांनी ऑर्गनाईज केल्या आहे. बऱ्याच लोकांना नाशिकमधल्या बऱ्याच कॉलेजेसचं माहीत नव्हतं की एवढा मोठा कॅम्पस या संस्थेचा आहे आणि इतके सुंदर इमारत, इतके सुंदर असं मैदान आहे हे आम्हाला बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं पण इथं आल्यावर बघायला मिळालं. सुंदर असं ऑर्गनायझेशन आहे हे. ऑल इंडिया किंवा वेस्ट झोनला अशा स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्याच प्रकारच्या स्पर्धा इंटर कॉलेजला आयोजित केल्या आहे. तर आम्ही म्हणजे विभागातून नाशिक विभागातून असं कोणीच भेटणार नाही तुम्हाला जो सांगेल की पुढच्या वर्षी यांना स्पर्धा देऊ नका. जेव्हा बुलेट सर पुढच्या वर्षी स्पर्धा मागतील तेव्हा म्हणजे सर्वानुमते त्या स्पर्धांना दिल्या जातील. कोणतीही स्पर्धा असो, एवढ्या सुंदर अशा स्पर्धा यांनी आयोजित केल्या त्याच्यामुळे पुढच्या वर्षी कोणतीही स्पर्धा असो त्यांनी मागितली त्यांना 100% मिळणार. आणि सुंदर असा कॅम्पस आहे. सर्व काही एकदम सुविधा एकदम चांगल्या होत्या. मालेगाव तर चांगलंच आहे पण त्यातलं आम्हाला हे कॉलेज माहीत नव्हतं. इथं आल्यावर कळालं इतकं मोठं कॉलेज आहे आणि सर्वच सोयी सुविधा पूर्ण आहे. कॉलेज कॅम्पस एकदमच चांगला आहे. 2 ग्राउंड आहे, व्हॉलीबॉलचे 6 ग्राउंड टाकलेले आहे, बास्केटबॉलचे 2 ग्राउंड आहे. लहान मुलं व्हॉलीबॉल खेळत आहेत ते बघून खूप आनंद झाला. कारण की एकदम छोटे मुलं एकदम चांगला व्हॉलीबॉल खेळत आहे. त्या सिनियरच्या टीमला हरवतील असे व्हॉलीबॉल खेळत आहे ते बघून खूप जास्त आनंद झाला. इथे व्हॉलीबॉल जपला जातोय, व्हॉलीबॉल खेळला जातोय अजून पण, ते खूप चांगलं होतं.